रात्री झोपताना तुमचं शरीर बेडवर असतं, पण तुमचं मन कुठे असतं? चिंता करण्यात, पैशाची चिंता करण्यात, करिअर तसेच मुलांच्या भविष्याची चिंता करण्यात. आणि जर मी हे तुम्हाला सांगितलं की तुमच्या या चिंता कधीच सत्यात उतरणार नाहीत, कधीच सत्यात उतरणार नाहीत. हो, जगातील लाखो लोकांचं आयुष्य बदलणाऱ्या एका पुस्तकाने हे सिद्ध केलंय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत 5 असे प्रॅक्टिकल लेसन्स जे तुमचं ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि एन्झायटी कायमचे दूर करू शकतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण जगातील प्रभावशाली पुस्तकांपैकी एक असणाऱ्या हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या लेसन्स बद्दल बोलणार आहोत. या पुस्तकाने जगभरातील लाखो लोकांना चिंता, तणाव आणि भीतीमधून बाहेर पडण्यास मदत केली आहे. तसेच अजूनही करत आहे. हे पुस्तक तुम्हाला फक्त मोटिवेशन देत नाही, तर ते तुम्हाला जगण्याची एक नवीन पद्धत शिकवते. लेसन पहिला, फक्त आजचा दिवस जगा. तुमचा भूतकाळ हा तुम्ही बदलू शकत नाही. भविष्यात काय होईल ते तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा. एक विद्यार्थी जो UPSC परीक्षेचा अभ्यास करतो, तो विचार करतो, मी पास होईन का? याऐवजी त्याने आज मी फक्त 5 तास अभ्यास करेन या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक उद्योजक विचार करतो, 5 वर्षाने माझा बिझनेस कुठे असेल? याऐवजी आज मी एक नवीन ग्राहक कसा मिळवेन यावर कृती केली पाहिजे. यासाठी सर्वांनी दररोज सकाळी स्वतःला विचारायला हवं, आजचा दिवस यशस्वी करण्यासाठी मी काय करू शकतो? पण ही फक्त सुरुवात आहे. पुढचा लेसन तुमचा चिंतेकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलू शकतो. लेसन दुसरा, सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारा. बहुतेक लोक चिंता का करतात माहीत आहे का? कारण ते सर्वात वाईट परिणामाची कल्पना करतात, पण त्याला स्वीकारतच नाहीत. समजा तुमची नोकरी जाण्याची शक्यता आहे. तुम्ही घाबरता, तुमची झोप उडते, स्ट्रेस वाढतो. पण लेखक सांगतात, पहिल्यांदा स्वतःला विचारा, सर्वात वाईट काय होऊ शकतं? उत्तर आहे, नोकरी जाऊ शकते. ठीक आहे. आता स्वतःला पुढचा प्रश्न विचारा. जर ते झालं तर मी काय करेन? अचानक तुमचं मन शांत होऊ लागतं. ॲक्सेप्टन्स रिड्युसेस फिअर. प्रतिरोध जितका जास्त, तितकी तुमची चिंता जास्त. लेसन तिसरा, व्यस्त रहा. रिकामं मन हे चिंतेचं घर असतं. एका व्यक्तीला सतत चिंता असायची. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं नाही, त्याला काम दिलं. गार्डनिंग, वॉकिंग, काही महिन्यातच त्याची चिंता कमी झाली. जेव्हा आपण व्यस्त असतो, तेव्हा मनाला चिंता करण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे सतत चिंतेत राहण्यापेक्षा नवीन स्किल शिका, पुस्तकं वाचा, व्यायाम करा, नवीन प्रोजेक्ट्स सुरू करा. पण बहुतेक लोक अशी एक चूक करतात जी त्यांची चिंता 10 पट वाढवते. लेसन चौथा, फॅक्ट्स गोळा करा. चिंता ही अनेकदा वास्तवामुळे नाही तर कल्पनांमुळे असते. बॉसने तुम्हाला बोलवलं, तुम्ही लगेच विचार सुरू करता, मी काही चूक केली आहे का? तो माझ्यावर नाराज असेल का? पण प्रत्यक्षात त्याला एखाद्या नवीन प्रोजेक्टवर चर्चा करायची असते. मन हे कथा तयार करतं, पण फॅक्ट्स सत्य सांगतात. त्यामुळे जेव्हा चिंता वाटेल तेव्हा एका कागदावर लिहा, प्रॉब्लेम काय आहे, त्या प्रॉब्लेमचे फॅक्ट्स काय आहेत, मी काय गृहीत धरतोय. लेसन पाचवा, कृतज्ञता हे चिंतेचे औषध आहे. तुमच्याकडे जे नाही त्यावर लक्ष केंद्रित केलं तर दुःख वाढेल. जे आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आनंद वाढेल. एका शेतकऱ्याला वाटायचं त्याच्याकडे काहीच नाही. एक दिवस त्याने लिहायला सुरुवात केली, माझ्याकडे कुटुंब आहे, आरोग्य आहे, घर आहे, मित्र आहेत. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 3 अशा गोष्टी लिहा ज्यामुळे तुम्ही कृतज्ञ आहात. आजपासून काय करायचं? फक्त आजच्या दिवसावर लक्ष द्यायचं.
सर्वात वाईट परिस्थिती काय असेल ते स्वीकारायचे. स्वतःला व्यस्त ठेवायचं. फॅक्ट्सवर विश्वास ठेवायचा. ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायचं. आजकाल लोक या कॉमन मिस्टेक्स करतात. प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करतात. भविष्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात. रिकामे बसून चिंता करत राहतात. फॅक्ट्स ऐवजी कल्पनावर विश्वास ठेवतात. स्वतःकडे असलेल्या गोष्टींवर दुर्लक्ष करतात. टुडे इज द टुमारो यू वरीड अबाउट येस्टरडे. याचा अर्थ ज्या गोष्टीबद्दल तुम्ही काल विचार करत होता, आज त्या इतक्या भयानक वाटत नाहीत. म्हणूनच उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस जगा. तुम्ही चिंता करून भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही कृती करून भविष्य घडवू शकता. हीच या पुस्तकाची मोठी शिकवण आहे. लक्षात ठेवा, चिंता करणं म्हणजे उद्याचे दुःख कमी करणे नाही, तर ती आजची शक्ती कमी करणं आहे. आजचा दिवस जगा, आजचं काम करा आणि आयुष्याला एक दिवस एका वेळी जिंका. या 5 लेसन्स पैकी तुम्हाला कोणता लेसन जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच लाईफ चेंजिंग पुस्तकांचे प्रॅक्टिकल लेसन्स मराठीत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन आयुष्य बदलणाऱ्या धड्यासोबत. धन्यवाद.